अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। मुंबईमध्ये जागा वाटपासंदर्भातली बातमी आहे। मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहेत असं कळतंय। एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी या संदर्भात। मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात 50-50 फॉर्म्युल्याची मागणी करण्यात आली होती। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, मागाठाणे इथं निम्म्या जागा मागितल्या जाणार आहेत। काही जागांवरील मनसे उमेदवारांची नावे शिवसेना उबाठ्याला सुद्धा दिली गेलेली आहेत। आता या दोघांमध्ये काय फॉर्म्युला ठरतो हे बघणं महत्त्वाचं आहे, पण चर्चा सुरू झालेली आहे असं तरी नक्की कळतंय। मनसे आणि उबाठा यांच्यात अजून जागा वाटप म्हणजे यांनी युती केली आहे हेच अजून जाहीर झालेलं नाही, पण मुंबई महापालिकेपुरतं बोलायचं झालं तर मनसे आणि उबाठामध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे असं कळतंय। मनसेचा 50-50चा फॉर्म्युला ठरेल का मनसे आणि उबाठाचा 60-40चा फॉर्म्युला ठरेल हे बघणं महत्त्वाचं आहे, पण आता तरी चर्चा सुरू झालेली आहे जागा वाटपासंदर्भात असं कळतंय। अजून युती होणार का नाही याची स्पष्टता झालेली नाही, घोषणा झालेली नाही, पण जागा वाटपात चर्चा सुरू झाली असं कळतंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना विचारूया। प्रणाली, काय नेमकं कळतंय? या दोघांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झालेली आहे का? नक्कीच, कारण कालपासून या चर्चांना सुरुवात झालेली आहे। मनसेने त्यांचा होमवर्क पूर्ण केलेला होता। त्यानुसार कुठल्या कुठल्या विधानसभा क्षेत्रातले कुठले कुठले वॉर्ड त्यांना हवे आहे याबद्दलची पूर्ण माहिती जी आहे ती आधीच घेण्यात आलेली होती। शिवाय तिथे आपले कुठले असे प्रमुख दावेदार उमेदवार आहेत ज्यांना आपण तिथं निवडणूक लढण्यास दिली तर तिथे आपले जिंकून येण्याचे 100% शक्यता आहे। असे A+ वॉर्ड जे आहे ते मनसेकडून काढून घेण्यात आलेले होते आणि मनसेनं तशी एक यादी तयार करून आधी ती यादी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना दाखवली। त्यावर नेत्यांच्या साधक बाधक चर्चा झाल्या आणि मग कालपासून आपण जर बघितलं तर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये या जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे। जी माहिती मिळते आहे सूत्रांकडून त्यानुसार साधारणतः 65 ते 70 जागा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयार आहे। मनसेला सुद्धा साधारणतः तितक्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे एकूण जागा किती मिळतील यावरून दोघांमध्ये तुर्तास तरी एकमत होतंय असं दिसतंय। परंतु पुन्हा मुद्दा येतो तो काही विधानसभा ज्या आहेत जसं की वरळी, माहीम आणि इकडे आपण मागाठाणे म्हटलं किंवा विक्रोळी, भांडूप या अशा विधानसभा क्षेत्र आहे जिथं मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षाची चांगली ताकद आहे। अशा ठिकाणी आपल्याला 50-50 जागा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे, अर्ध्या निम्म्या जागा आपल्याला मिळाव्या अशी मनसेची इच्छा आहे। या जागांवरच्या मुद्द्यावर नेमकं काय होतं येत्या काळात ते बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्की नक्की, धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल प्रणाली।